देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझ, तरीच हा जीव सुख पावे माझ। बरवे केशी राजा कळो आले, ठाव देई चित्ता राखे पायापाशी, ठाव देई चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीसी अखंडित, तरीच हा जीव सुख पावे माझा। बरवे केशी राजा कळो आले, आस भय चिंता, आस भय चिंता, लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा। बरवे केशी राजा कळो आले, मागणे ते एक हिची आहे आता, मागणे ते एक हिची आहे आता, नाममुखी संत संग देई, तरीच हा जीव सुख पावे माझा। बरवे केशी राजा कळो आले, तुका म्हणे नको वरपंग देवा, तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा। बरवे केशी राजा कळो आले, विठाला विठाला योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत् किल शक्तिधरा स्वधाम्ना, अन्नं चास्तचरणा श्रवणत्वगादिं, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर। पांडुरंग करू, पांडुरंग करू पांडुरंग करू, पांडुरंग करू करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी आवार करी, संतांच्या सेवे लागी सेवक झाले, तुझ्या लागल निज चरणा, तुझ्या लागल निज चरणा, तुझ्या लागल निज चरणा, सेवे लागी सेवक झाले, तुझ्या लागल निज चरणा, तुझ्या लागल निज चरणा, तुझ्या लागल निज चरणा, सेवे लागी सेवक झाले, तुझ्या लागल निज चरणा, आहे जागृत तुया देवा, जागृत करावा तेरे नामी सेवक झाले।
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सारे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में शरण शरण हनुमंता तुम्हारे राम दूता तुम्हारे राम दूता तुम्हारे राम दूता जय शिव हनुमंता तुम्हारे राम दूता तुम्हारे राम दूता आय भक्ति साचा वाचा मजदारा व्यास भक्ति साचा वाचा मजदारा काय भक्ति साचा वाचा मजदारा काय भक्ति साचा वाचा मजदारा व्यास काय भक्ति साचा वाचा मजदारा काय भक्ति साचा वाचा मजदारा काय भक्ति साचा वाचा देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी माझ तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे की शिराजा कळो आले विठाला 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 सज्जना हो भगवान परमात्मेची अगाध सत्ता सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा आवाज थोडासा वाढवा भगवान परमात्मेची अगाध सत्ता सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा त्या समाधी भाषेमधील संतमय रत्नांच्या रसेंद्रियावर जी वाघदेवी विराजमान झाली आहे त्या वाघदेवीला स्मरण संतमय रत्नांनी जे वाङ्मय निर्माण केलं जे वाङ्मय तयार केलं त्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे संत होऊन गेले आपली संत मंडळी खूप मोठे त्यामधील जर जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचम वेद निर्माते देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचं अवघ्या 6 चरणाचा मागणीपर प्रकरणामधील अतिशय गोड असा चिंतनीय अभंग आज आपण या ठिकाणी निरूपणासाठी घेतला विठाला विठाला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे अभंग हा मागणीपर प्रकरणामधील आहे वास्तविकतः संत तत्वांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं आणि त्यामध्ये मागण्याचा विषय तुकोबाराय म्हणतात की काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो आम्ही काहीच मागणार नाही आणि संत महात्म्यांनी मागितलंही नाही दादांनो आता आपल्याला हे प्रश्न पडला तुकोबाराय म्हणतात की आम्ही मागितलंही नाही मागणारही नाहीत आणि तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये मागणीपर प्रकरणामधील 125 अभंग आहेत हे सहज आले का तर त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की काही मागणे हे आम्हा अनुचित आहे काही मागणं आणि काही मागणं हे उचित सुद्धा आहे मग मागायचं काय तर फक्त उचित असणाऱ्या गोष्टी त्या संत तत्वांनी मागितल्या आता जीवाचं मागणं वेगळं संतांचं मागणं वेगळं आणि भगवंताचं मागणं वेगळं दादांनो परंतु या ठिकाणी तुकोबाराय काय मागतात तुकोबाराय भगवंताकडे मागणी मागत असताना तुकोबाराय भगवंताला एक विनंती करतात की प्रभू तुम्ही असंख्य जणांवरती उपकार केले तुम्हाला जर मला काही द्यायचंच जर असेल ना तर या ठिकाणी माझ्यावरती एक उपकार करा जो देह तुम्ही मला दिलाय या देहाचा मला विसर पडा आता भगवंताने दिलेल्या देहाचा विसर पडा असं म्हटलं का म्हटले असावे तुकोबाराय याचं एक कारण आहे कारण की या देहाचा विसर पाडल्याशिवाय माझ्या जीवाला सुखच प्राप्त होणार नाही ही गोष्ट मला अंतकरणापासून कळून आली आहे दुसरी गोष्ट की या ठिकाणी माझं जे चित्त आहे ना देह तर भगवंता तूच दिलेला आहे माझं जे चित्त आहे माझ्या चित्ताला तुमच्या चरणाजवळ जागा द्या जन्माला आल्याच्या नंतर ज्यावेळेस मी शरीररूपी घर घेऊन आलो तुम्ही दिले मला तर बरेच असणारे विकार माझ्या ठिकाणी चिघटलेली आहेत तरी आस भय चिंता लाज काम क्रोध हे जे विकार आहेत या विकाराचा आणि माझा संबंधच तोडून टाका
कुठल्याही प्रकारचा संबंध या ठिकाणी ठेवू नका. आणि याच्याही पुढे जाऊन मागतात की मागण येते का हे जे आहे आता, हे जे म्हणजे याच्यापेक्षा दुसरं वेगळं मागणं मला काहीच नको. काय मागितलं? नाममुखी संत संग देई. माझ्या जिव्हेने, माझ्या मुखामध्ये भगवंत अखंड तुझं नामचिंतन राहावं आणि जीवनामध्ये मला संत महात्म्यांची संगती घडावी. कारण भगवंता आजपर्यंत जन्माला आल्यापासून तुकोबारायांची भाषा आणि तुकोबारायांचे उद्गार आहे ते. तुकोबाराय भगवंताला मागणी मागत असताना म्हणतात की भगवंता, जेव्हापासून मी जन्माला आलो ना तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे हा अभंग लिहिण्यापर्यंत जी मी सेवा केली ना प्रभू, ती सेवा ही वरवरची सेवा झाली. परंतु आता तुका म्हणे नको वरपंग देवा आणि घ्यावी माझी सेवा भावशुद्ध. तुकोबारायांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं ना, तुकोबाराय म्हणतात की या ठिकाणी वरवरची सेवा केली. तुकोबारायांचं अधिकार, तुकोबारायांचं मागणं अधिकार संपन्न संत महात्मे होते ते. कारण की एक वेळेचा प्रसंग आहे, तुकोबाराय अमंगळ स्थानी म्हणजे बहिर दिशेला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा तुकोबारायांचं नामचिंतन चालू आहे. हे भट्टांनी बघितलं आणि भट्ट तुकोबारायांना उद्गारले, तुकोबा, अरे एवढ्या घाणेरड्या ठिकाणी, एवढ्या घाणीच्या साम्राज्यामध्ये तू पवित्र असणाऱ्या भगवंताचं नाव घेतो, अरे काय गरज आहे? माझी माझ झाली पानावर वाचा, आवाज आवाज झाली भगवंता बोलला, माझी माझ झाली पानावर वाचा, माझी माझ झाली पानावर वाचा, जगदयाना माता, जगदयाना माता माझ्या वाचेला भरपूर आवर घालण्याचा प्रयत्न करतो, परंतु काय करू हो, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे माझी वाणी मला आवरत नाही. एवढा माझ्या वाचेने, एवढा माझ्या वाणीने भगवंताच्या नामाचा छंद घेतला. आणि इथं म्हणतात की प्रभू, मी फक्त वरवरची सेवा केली. ही संत महात्म्यांची काय झाली दादांनो? नम्रता झाली. कारण की नम्रता जी आहे ती फक्त संत महात्म्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येते. रे नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. तुकोबारायांचे असंख्य प्रमाण आहेत. एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की मी तर अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. आता साधा सोपा सरळ एक प्रश्न मी करून जाईल. महिला वर्ग, आवाज येतोय व्यवस्थित? भाषा कळते माझी बरोबर? इकडं बऱ्याच ठिकाणी असं घडतं भाऊ. मी अगोदर का विचारते, कीर्तन संपल्याच्या नंतर लोक सांगतात ताई कीर्तन फार छान झालं हो, पण तुम्ही नेमकं काय म्हणत होत्या हे आम्हाला कळत नव्हतं. हा प्रॉब्लेम नंतर निर्माण व्हायला नको. पाठीमागं येतोय आवाज? भाषा कळते माझी? हां, कारण की मी काही जास्त लांबची नाही, भाषा कळायला पाहिजे. काय चालू होतं आपलं? आणि आवाज थोडासा वाढवा कारण की आवाज बसलेला आहे माझा. विठाला 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 तुकोबाराय म्हणतात की मी तर अनाथ अपराधी. तुकोबारायांचं म्हणणं आहे की मी अनाथ आहे. आता अनाथ आपण कुणाला म्हणतो? महिला मंडळ ज्यांना बायको आहे, मुलं आहेत, आई वडील आहेत, सगळे सोयरे सगळेच आहेत, त्यांना अनाथ म्हणतो का आपण? नाही म्हणत. मग कुणाला म्हणतो अनाथ? अहो ज्याला कुणीच नाही अशांना आपण काय म्हणतो? अनाथ म्हणतो. आता तुकोबारायांना कुणीच नव्हतं का हो? तुकोबारायांना पत्नी आहे, माता पिता आहेत, भाऊ आहे, मुलं आहेत, मग तरी सुद्धा स्वतःला अनाथ म्हणून घेतात. बरं, एक बाजू अशी आहे की एकीकडे म्हणतात की आम्ही अनाथ आहोत आणि दुसरीकडे म्हणतात की तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आयते केले नव्हे. याचा अर्थ असा आहे की तुकोबाराय म्हणतात की स्वतः ब्रह्मदेवाचा जन्म माझ्यापासून झाला. तुम्हाला खरं वाटेल का ही गोष्ट?
ब्रह्मदेवांचा जन्म तुकोबारायांपासून झाला, ही गोष्ट तुम्हाला पटती का? नाही पटणार. का नाही पटणार याचंही कारण सांगाल. कारण की आपण सर्व ज्ञानी मंडळी आहात आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की नाभी जन्म चतुरानना, भगवान विष्णूच्या नाभीमधून जे कमळ निघालं त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचा काय झाला? जन्म झाला. आणि तुकोबाराय म्हणतात की माझ्यापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. मग तुकोबारायांचं हे म्हणणं चुकीचं आहे की बरोबर आहे? चुकीचं आहे. हे आपली बाजू झाली, आपलं मत झालं. परंतु याच्या पुढे जाऊन सांगेल की तुकोबाराय असं का म्हणतात याचंही कारण आहे की मने रामेश्वर भट्टद्विजा तुका विष्णू. मग हे म्हणणं चुकीचं ठरतंय का? नाही ना. कारण की जिथं भगवान विष्णू आणि तुकोबाराय हे दोन्ही जर एकच आहेत तर स्वतः साक्षात ब्रह्मदेवाचा जन्म तुकोबारायांपासून झाला हे म्हणणं चुकतंय का? नाही चुकत. परंतु ही संत महात्म्यांची नम्रता आहे. म्हणून मी तर अनाथ अपराधी. पुढे म्हणतात की कर्महीन मतिमंद बुद्धी. माझं कर्महीन आहे, मतिमंद बुद्धी आहे. आता मतिमंद कुणाला म्हणतो आपण? ज्याला काही कळत नाही त्याला काय म्हणतो आपण? मतिमंद म्हणतो. किंवा मला काही कळत नाही येही ज्याला कळत नाही, आपल्या भाषेमध्ये वेड म्हणतो आपण. बघा एक वेड्याची शाळा होती, मतिमंदांची शाळा असतात. एक 50-100 मतिमंद त्या ठिकाणी होते, वेडे होते. ते शाळेचं निरीक्षण परीक्षण करण्याकरता एक शिक्षक त्या ठिकाणी आले. शाळा बघितली, सर्व लेकरांना बघितलं, मुलांना बघितल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये एक प्रश्न उभा राहिला, निर्माण झाला की म्हणे एवढ्या 100 मुलांमध्ये हे सर्व मतिमंदच आहेत का? म्हटले सर तुम्ही मतिमंदाच्या शाळेमध्ये आलात, हे सर्वच मतिमंद आहेत. म्हटले अहो या 100 एखादा तरी शहाणा असेल? म्हटले नाही, आम्ही परीक्षा घेतली सर्वांची. नाही म्हणे मी 1 महिना यांच्यामध्ये राहतो, प्रशिक्षण यांचं घेतो आणि या 100 किमान एक का होईना शहाणा असेल, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल. म्हटले ठीक आहे. ते शिक्षक त्या शाळेमध्ये 1 महिना थांबले. आता लास्ट त्यांनी पेपर घ्यायचा ठरवला. कारण की पेपर घेतल्याशिवाय, आपल्या भाषेमध्ये बोर्डाचा पेपर घेतल्याशिवाय खरं शहाणा आहे की नाही कुणी हे कळणार नाही. म्हणून त्यांनी सुंदर या ठिकाणी एका फळ्यावरती सायकलचं चित्र काढलं. हा पेपर मधला प्रश्न होता बरं का, लक्ष देऊन ऐका. एका सुंदर सायकलचं चित्र काढलं. प्रश्न फक्त एवढाच होता, ही चित्रामधली सायकल आम्हाला चालवून दाखवायची. चित्रामधली सायकल चालते का हो महिला मंडळ? सायकल माहिती तुम्हाला? किती चाकं असतात सायकलीला? 6, 2. सर्वांना माहिती. चालती का चित्रामधली सायकल? नाही चालत. परंतु हे सर्व मतिमंद असल्यामुळं हे सर्व आपल्या आपल्या परीने प्रयत्न करायचे. प्रत्येक जण यायचा, पाठीमागं जायचा, धावत यायचा, फळ्याला धडक मारायचा, पुन्हा पाठीमागं पडायचा. जवळपास 92 झाले. 100 त्यांनी आपली जागाच सोडली नाही. आवाज थोडासा वाढवा. 100 ते बेंचेस सोडत नाही, जागाच सोडत नाही. शिक्षक म्हटले तू एकटाच राहिला बाबा, माझं 1 महिना वाया गेला, तू का उठत नाही? तू एवढा तुझा पेपर देऊन टाका आणि म्हणजे मी रिकामा होईल. तो काही बेंचेस सोडत नाही. म्हटले का उभा राहत नाही? तो म्हटला सर मला माहिती आहे ही सायकल चालत नाही. सरांना एवढा आनंद झाला. म्हटला बरं झालं, माझा 1 महिना मी परिश्रम केले परंतु त्याचं फळ मला मिळालं, मी जिंकलो. फार आनंद झाला. त्याला जवळ बोलावलं, डोक्यावरून हात फिरवला, तोंडावरून हात फिरवला. बाळा मलाही माहिती रे ही सायकल चालत नाही, पण एक सांग ना बाळा, ही सायकल का चालत नाही याचं कारण सांग. त्यावेळेस त्या मुलाने अतिशय गोड कारण सांगितलं. आता आपल्या लक्षामध्ये येतंय की नाही ते नाही सांगू शकत. तो मुलगा म्हणतो की सर ही सायकल चालायला कशी? कारण की त्या सायकलची चावी माझ्या खिशात आहे. आली ना मेमरीमध्ये गोष्ट तुमच्या? सांगण्याचं तात्पर्य याला काय म्हणायचं? मतिमंद म्हणायचं. तुकोबाराय म्हणतात की मी स्वतः मतिमंद आहे. आता तुकोबाराय मतिमंद होते का? एकीकडे मतिमंद म्हणतात आणि दुसरीकडे म्हणतात की वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठाव एरांनी व्हावा भारमाथा. आजही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जर बघितलं तर तुकोबारायांची जी गाथा आहे ही आपल्या वारकरी संप्रदायाचा 5वा वेद मानल्या जाते. अरे ज्यांनी 5व्या वेदाची निर्मिती केली ते स्वतः मतिमंद ठरू शकतील का? तर नाही. ही संत महात्म्यांची नम्रता आहे. तसं तुकोबारायांचा अधिकार फार मोठा असताना, अंतकरणापासून सेवा करत असतानाही तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे नको वरपंग देवा. प्रभू आजपर्यंत जी तुझी सेवा मी केली ना ती वरवरची सेवा केली, परंतु आत्ताची सेवा करणार आहे तर ती घ्यावी माझी सेवा. भाव शुद्ध विठला विठला विठला
हा झाला आपल्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे, ज्या निमित्ताने कीर्तन आहे तिथला अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तर परात परम परमेश्वर परमराज्य परमरसिक भक्त वांछल कल्पतरू भक्त वांछल दीनबंधू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं आणि समस्त आपले कामतीकर ग्रामस्थांच्या अतिशय सतप्रयासानं चालत आलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, आपल्या सप्ताहाचं वर्ष कितवं आहे? 33वे वर्ष चालू आहे या ठिकाणी. आणि आजची ही हरिकीर्तन सेवा, जागराची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. वास्तविकता जर विचार केला तर माझं पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. कारण की जागराचं कीर्तन म्हटलं तुम्ही फार मोठं अंतकरण करून मला ही सेवा दिली दादांनो. कारण की जवळपास आज 7वा दिवस आहे, तुमच्या गावामध्ये आमचं वास्तव्य आहे. आणि अंतकरणापासून एक गोष्ट सांगून जाईल दादांनो, माझ्या 40 मुली या ठिकाणी आहेत, परंतु तुमच्या गावाकडून एवढं प्रेम आम्हाला या ठिकाणी या 7 दिवसामध्ये मिळालं. खऱ्या अर्थाने ही जी प्रेम तुम्ही लोकांनी आम्हाला दिलंय हे अविस्मरणीय आहे, आम्ही कधी विसरू शकणार नाही दादांनो. कारण की बऱ्याच ठिकाणी जाण्याचा प्रसंग येतो, लांबचं नाही. परवा दिवशीच मी कीर्तनासाठी गेले होते, गावाचं नाव नाही सांगणार, परंतु एवढी सुंदर असणारी व्यवस्था तुम्ही जेवणापासून नाश्त्यापासून मुलींची ठेवली दादांनो, की आम्ही शब्द उच्चारण्याच्या अगोदर ती गोष्ट आमच्यापर्यंत हजर होती. परंतु अंतकरणापासून तुमच्यासारखी गुणीजन मंडळी आम्हाला लाभले हे आमचं परम भाग्य त्या ठिकाणी. आणि खऱ्या अर्थाने परमार्थ मार्गाची रीत आहे. बऱ्याच ठिकाणी असं घडतं की काही काहींना म्हटलं ना चला कीर्तनाला, लोक म्हणतात की आम्ही काय म्हातारी झालो का. हा, बऱ्याच लोकांचा समज असा असतो की म्हातारा झाल्याच्या नंतर परमार्थ करावा, परंतु असा नियम काही परमार्थामध्ये नाहीये. आणि तो नियम आपल्या गावामधल्या तरुण मंडळीने मोडून काढला दादांनो. का? कारण की आज जर बघितलं तर तुकोबरा यांचं गाथेमध्ये प्रमाण आहे की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, आवाज आवाज द्या. हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, हरी भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण हा कीर्तनामध्ये पाहिजे हे आपल्या गावापासून शिकण्यासारखे दादांनो. कारण की आपल्या सप्ताहाचं पूर्ण जे नियोजन आहे ते आपल्या गावामधल्या तरुण मुलांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. वृद्धांचंही सहकार्य आहे. कारण की जे सत्कार्य जे आहे ते कुण्या एकल्याचा खेळ नाही, नोही हा खेळ एकल्याचं मनोनी मेळ मिळविला किंवा तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुही आनंदी. अशा पद्धतीने जर परमार्थ केला ना दादांनो, जीवनामध्ये दुसरी कुठलीही गोष्ट करायची गरज नाही. विठाला विठाला असं आपल्या कीर्तनाला सुरुवात झालेली आहे. अतिशय अधिकाराने तुम्ही हा आजचा जागराचा दिवस मला दिला. कारण की जागराचं कीर्तन म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्या सप्ताहामधले 3 कीर्तनकार ही बांधिलकीचे असतात. काही काही आता मला सांगा, आपल्या सप्ताहाला 33वे वर्ष आहे, महिला मंडळ पुरुष वर्ग बांधिलकीचे म्हणजे दोरीने दावेने बांधलेले नाही बरं का. नाहीतर तुम्ही मला असं कधी घडलं का की कीर्तनकार बांधून आणले नंतर इथं उभं केले नाही. बांधलेले या शब्दाचं अर्थ आहे नियम असं बंधन असतं. पहिला दिवस म्हटलं की अभंग हा नामपर घ्यावा लागतो, मध्ये कुठलाही घेतला तरी चालतो, परंतु काल्याचा आदला दिवस म्हणजे आजचा जो दिवस आहे हा आपला अधिकाराचा दिवस आहे. आपण जी 6 दिवस जी सेवा केली परमात्म्याची, त्या सेवेचं फळ आज आपल्याला परमात्म्याकडे मागायचंय. आपल्याला परमात्म्याकडे मागायचंय. काय मागायचंय ते आपण नंतर बघू. आणि उद्याचा दिवस म्हणजे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. परंतु ते मागणं मागत असताना आपण जीवाने भगवंताकडे मागायचंय. मग संसारामधल्या गोष्टी मागून चालतील का? हो नाही. तर आपण व्यवहारामध्ये आपण मागतो. आपण आपल्या गावामधून पंढरपूरची वारी करतो, आळंदीची वारी करतो, पण आपलं गाव सोडून पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर
आपल्या मागण्या सुरू होतात दादांनो. मला भगवंत भेटला पाहिजे, देव मला पाहिजे, देवा कधी दर्शन देतो असं मागतो का आपण भगवंताकडे? नाही मागत. मग माझी म्हैस 4 लिटर दूध देते, ते 15 लिटर होऊ दे. हा, संपत्ती माझ्याकडे 2 एकर शेती. ही आपली मागणी असतात. परंतु भगवंताकडे अशी मागणी मागायची नाही. जीवाने भगवंताकडे मागावं. परंतु संत महात्मे काय मागतात? आपण संसारामधल्या गोष्टी मागत असतो. संसारामधल्या गोष्टी आपण कितीही प्राप्त करून घेतल्या, कितीही मागून घेतल्या तरी या संसारातल्या गोष्टी प्राप्त होतात आपल्याला, परंतु त्या चिरकाळ टिकून राहत नाहीत. त्या नाश पावणाऱ्या गोष्टी आहेत. अरे ज्या गोष्टी नाशच पावतात ती असणारी गोष्ट मागायची काय गरज आहे का? काहीच गरज नाही. मग काय मागावं? संत महात्मे जे आहेत ना, आपण तुम्ही आम्ही देवाचं मागतो आणि संत महात्मे देवच मागतात. विठाला विठाला ज्यावेळेस महाभारताचं युद्ध होणार होतं, आपण भगवंताचं मागतो. परंतु जे खरे भक्त आहेत ना, जे खरे संत आहेत ना, ते संसारातल्या गोष्टी न मागता त्या भगवंतालाच मागतात. महाभारताचं युद्ध होण्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे ज्यावेळेस आराम करत होते त्यावेळेस 2 जण मदत मागण्यासाठी आले. कोण? प्रथमतः आला दुर्योधन. दुर्योधन आल्याच्या नंतर भगवंत झोपलेले नव्हते बरं का, भगवंत जागे होते. परंतु भगवंताने विचार केला, सकाळी सकाळी या दुष्ट्याचा चेहरा बघण्यापेक्षा आपण झोपेचं सोंग घेतलेलं बरं. भगवंताने 2 डोळे लावून घेतले. दुर्योधन आला आणि भगवंताच्या डोक्याजवळ येऊन बसला. पुन्हा 5 मिनिटाने अर्जुन सुद्धा त्या ठिकाणी आला. आता अर्जुन कुठे बसला? भगवंताच्या पायाजवळ बसला आणि दुर्योधन हा डोक्याजवळ बसला. ज्यावेळेस भगवंताला चाहूल लागली की आता माझा भक्त अर्जुन आलाय, त्यावेळेस भगवंताने आपले 2 डोळे उघडले. समोर अर्जुनाला बघितलं. कधी आला अर्जुना? पाठीमाग दुर्योधन होता. तो म्हटला त्याच्या अगोदर 5 मिनिटं मी आलोय, मला विचारा अगोदर का आलोय. म्हटले ठीक आहे. कशासाठी आलात तुम्ही? दोघांचेही शब्द निघाले की युद्ध होणार आहे, मदत पाहिजे आणि मदत मागण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो. भगवंत म्हटले ठीक आहे, मदत करेल मी तुम्हाला, पण एका बाजूला माझं चतुरंग सैन्य असेल आणि एका बाजूला आम्ही फक्त एकटा असेल. अशा पद्धतीच्या वाटण्या केल्या. दुसरी गोष्ट, मी एकटा असेल पण मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, फक्त वेळ प्रसंगी युक्तीच्या 4 गोष्टी सांगाल एवढं करेल. दोन्ही वाटे घातल्याच्या नंतर प्रथमतः अर्जुनाला बोलले की अर्जुना आता तू उचल, तुला काय पाहिजे? सैन्य पाहिजे की मी एकटा पाहिजे? तर दुर्योधन म्हटला भगवंत बघ त्या ठिकाणी त्यांच्या अगोदर मी आलो, अगोदर मला विचारा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात या सृष्टीचा नियम असा आहे की 2 जर भाऊ असतील ना तर मोठ्या भावाने वाटणी घालावी आणि लहान भावाने वाटा उचलावा. दुर्योधना, अर्जुन हा तुझ्यापेक्षा लहान आहे, म्हणजे खरा अधिकार वाटा उचलण्याचा अधिकार अगोदर कुणाचा आहे? अर्जुनाचा आहे. त्यावेळेस दुर्योधन हसला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माला म्हणतो की या ठिकाणी प्रभू, मी जर अर्जुन हा माझा भाऊ आहे हे जर मी मानत असतो तर युद्धाची काही गरज आहे का? लक्षात येते ना मी काय बोलते? अर्जुन माझा भाऊ आहे हे जर मी मानत असतो तर मग युद्ध करायची काहीच गरज नाही ना. हा भाऊच मी मानत नाही म्हणून तर युद्ध करायचंय, हे सत्ता संपत्तीसाठी तर युद्ध करायचंय, अगोदर मी वाटा उचलणार. आता भगवंताच्या लक्षामध्ये आला. म्हटले ठीक आहे, तू अगोदर उचल. काय मागितलं असेल दुर्योधनाने? दुर्योधनाने विचार केला की एका बाजूला भगवंत फक्त एकटा आहे
आणि महत्वाची गोष्ट, तो काही युद्ध करू लागणार नाही, हातामध्ये शस्त्र धरणार नाही, युक्तीच्या फक्त 4 गोष्टी सांगल. आता भगवंत युक्तीच्या 4 गोष्टी सांगल, मग आपल्याला काही डोकं कमी आहे का? हा, प्रत्येक दीड शहाण्याला असं वाटत असतं की मी सगळ्यात हुशार आहे. हे फक्त कुणाला वाटतं? हा, म्हणजे दुर्योधनाच्या पंक्तीमध्ये ते. तर म्हटले भगवंताच्या युक्तीच्या 4 गोष्टी ऐकण्यापेक्षा मला काय डोकं कमी आहे का? मग या भगवंताला एकट्याला घेण्यापेक्षा एका बाजूला ते चतुरंग सैन्य आहे, हे चतुरंग सैन्य घेतलं तर विजय आपला निश्चित आहे. म्हणून त्या ठिकाणी दुर्योधनाने चतुरंग सैन्य मागितलं आणि भगवंत अर्जुनाला म्हटले, अर्जुना आता तुला मी फक्त एकटा उरलो, तुला पसंत आहे का? तू नाराज झाला का माझ्यावरती की चतुरंग सैन्य दुर्योधनाने घेतलं? त्यावेळेस अर्जुन म्हटले, प्रभू या ठिकाणी मला अगोदर जरी सांगितलं असतं की तुला काय पाहिजे तरी भगवंता मी तुम्हालाच घेतलं असतं, कारण की तुमची भक्ती सोडून या जीवनामध्ये आम्हाला दुसरं काही नको दादांनो. म्हणजे जे भगवंताचे भक्त आहेत ते भगवंताला मागतात आणि जे भक्त नाहीत ते भगवंताचं मागतात. दुर्योधनाने भगवंताचं चतुरंग सैन्य मागितलं. त्या ठिकाणी परिणाम असा झाला की त्या ठिकाणी 5 पांडव असणारे त्यांच्यामधला एकही गेला नाही आणि 100 कौरवामधला एकही शिल्लक राहिला नाही. म्हणजे भगवंताकडे मागत असताना भगवंताचं नाही, भगवंतालाच मागावं. विठाला तुकोबरायांना भगवंत म्हटलं की काहीतरी मागा. त्यावेळेस तुकोबरायांचे उद्गार आहेत, प्रभू मागा म्हणताय तुम्ही, एवढा अधिकार आमचा नाही की तुम्हाला काहीतरी मागावं, पण आम्ही तुमची लेकरं आहोत, तुम्ही संपूर्ण जगाची बाप आहात. मग मुलाने बापाकडे हट्ट धरणं, मुलाने बापाला मागणं याच्यामध्ये वेगळं काही नाही. आणि बापाचंही कर्तव्य आहे की आपल्या लेकराने जी गोष्ट मागितली ती गोष्ट पूर्ण करणं हे कर्तव्य कुणाचं आहे? बापाचं आहे. पण मी माझं मागणं जे आहे ते हट्टाचं मागणं आहे, मला दुसरं काहीच नको. जरा प्रभू द्यायचंच असेल ना तर मला माझा जो देह आहे या फक्त देहाचा विसर पडा. फार गोड प्रमाण दिलं दादांना मनीषाताईने. आवाज एवढा बसलाय तरी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुझा विसर न भवा, हेच दान देगा देवा. द्यायचंय ना तर हीच गोष्ट दे की जीवनामध्ये अंतकरणापासून तुझा विसर कधी पडू देऊ नको. पण त्याच्या अगोदर हा जो देह तुम्ही मला दिलाय ना या देहाचाच अगोदर विसर पडा तर जीवाला सुख प्राप्त होईल. देवा
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर वाढी माझा. जर मला काही द्यायचंच असेल, जर प्रभू तुम्हाला जर माझ्यावरती उपकारच करायचं असेल ना, तर एकच उपकार करा, जो देह मला तुम्ही दिला ना, या देहाचा विसर मला पडा. बरं, उपकार हा शब्द का वापरला? कारण की तुकोबा यांना माहिती होतं की भगवंताने अनेक जणांवरती काय केलेले आहेत, उपकार केलेले आहेत. अरे ज्यांनी आपल्यावरती अपकार केला अशावरती सुद्धा माझ्या भगवंताने काय केले, उपकार केले. कुणाकुणावरती उपकार केले भगवंताने? हे अर्जुनाची घोडे धुतली अनंते संकटे बहुत निवारेली. अनेक संकटामधून त्या ठिकाणी पांडवांना त्यांनी वाचवलं दादांनो. किंवा अडळपदी बाळ वैसविला ध्रुव दुधाचा सागरू उपमन्या. काय मागितलं होतं? फक्त एक वाटीभर दूध मागितलं तर दुधाचा क्षीरसागर म्हणजे समुद्रच त्या ठिकाणी देऊन टाकला. म्हणजे एवढे उपकार तुम्ही त्या ठिकाणी आपल्या भक्तावरती करता. फक्त भक्तावरतीच नाही, ज्यांनी तुमच्यावरती अपकार केला, अरे ज्याचा अधिकार नाहीये, असं अधिकार नसताना सुद्धा ज्यावेळेस अंतकाळच्या वेळेला अजमेयाने फक्त एकदा तुमचं नाव घेतलं होतं, तेही तुमचं म्हणून घेतलं नव्हतं. कारण की त्या अजमेयाच्या मुलाचं नाव होतं काय? नारायण. ज्यावेळेस अंतकाळ जवळ आला, कधी भगवंताचं चिंतन त्याने केलं नव्हतं, कधीच नाही. पण अंतकाळ जवळ आला आणि आपला असणारा छोटा मुलगा जवळ आहे म्हणून त्याला आवाज दिला नारायणा नारायणा. परंतु भगवंताने आपल्या नामाशी तादात्म्य धरलं. जाती वेळी म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले. आपल्या नामाशी तादात्म्य धरलं. तुकोबाराय सांगतात की ही गोष्ट खोटी नाही रे, सत्य मानारे सकळ उद्धरीला आजा मेळा महापातकी सांडाळा नामासाठी आपुलिया. तर भगवंता ही तुझं अपकार्यावरतीही उपकार करणं हे भगवंता तुमचं ब्रीदच आहे. परंतु माझ्यावरती एक उपकार करा की मला माझ्या देहाचा विसर पडा. आता या ठिकाणी प्रश्न आपल्याला असा निर्माण होईल, उत्पन्न अंतकरणामध्ये होईल. देहाचा विसर पडल्याच्या नंतर आपली धावपळ आणि गडबड सुरू होते. मला सांगा, आपलं कीर्तन या ठिकाणी चालू आहे आणि या कीर्तनामध्ये जर एखाद्याला देहाचा विसर पडला, बसल्या बसल्या जर त्याच्या सर्व हालचाली क्रिया जर जागच्या जागी बंद झाल्या देहाचा विसर पडल्याच्या नंतर, तर आपण काय करू? शांत बसू का? आपण त्याला अगोदर उचलू आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. कशा करता? शुद्धीवरती आणण्याकरता आपण प्रयत्न चालू करू. मग या ठिकाणी तुकोबारायांचं म्हणणं असं का म्हणतात तुकोबाराय की देहाचा विसर? बरं, फक्त अशा पद्धतीनेच देहाचा विसर पडतो का? देहाचा विसर पडण्याचे अनेक कारण संत महात्मे किंवा शास्त्रीय भाषेमध्ये आपल्या समोर आपण ठेवू. विढाला विढाला बघा, मद्यपान माहिती का तुम्हाला? मद्यपान, चहा माहिती आहे? चहा, हा, मद्यपान म्हणजे त्याच्यातलाच एक प्रकार असतो बरं का, बरोबर का? नाही, चहा वेगळा आणि मद्यपान वेगळं दादांनो. ज्यावेळेस मद्यपान करणारे व्यक्ती जर कोणी असतील ना त्याच्यामधले दर्दी, तर तुमच्या लक्षामध्ये येईल. तर मद्यपान करणारे व्यक्ती ज्यावेळेस अति प्रमाणामध्ये सेवन होतं ना कशाचं, आणि ती जी व्यक्ती आहे त्याला अमृत समजतात दादांनो, की पृथ्वीवरचं अमृत. पण ते पृथ्वीवरचं अमृत या पृथ्वीवरून लवकरच कल्टी मारायला लावते आपल्याला. त्या ठिकाणी ते मद्यपान केल्याच्या नंतर सुद्धा काय पडतो देहाचा? हा, ती एकीकडे बघताना एकीकडे चालतो दादांनो. आता इकडं कसं आहे ते माहिती नाही, परंतु कधी अशी अवस्था होते हा, दारू पिल्याच्या नंतर मद्यपान म्हणजे दारू. बघा, असाच एक जण अतिशय प्रमाणामध्ये मद्यपान, देहाचा विसर कसा पडतो बघा. अति प्रमाणामध्ये सेवन केली मद्यपान
आणि सेवन केल्याच्या नंतर गावापासून घर साधारणतः 1-2 किलोमीटर अंतरावरती होतं आणि हेच दिवस होते. आता पावसाळ्याचे दिवस आहेत की नाही, आणि आज खऱ्या अर्थाने आपलं भाग्य म्हणावं की आज पावसाने उघड दिली, म्हणजे सुटका दिली आपल्या कीर्तनासाठी. पावसाळ्याचे दिवस होते, गावामधून घर याचं 2 किलोमीटर अंतरावरती होतं आणि हा फुल पिलेला होता. हा घरी चालला. ज्यावेळेस विजा कडकडायला लागल्या त्यावेळेस हा असं वाकडा तिकडे चालू होता, पण हा सरळ भरायचा आणि काय म्हणायचा, स्वतःच्या मनाशीच बोलायचं की थांब थांब, फोटो काढतोय ना तू, मला फक्त सरळ उभं राहू दे. आता याचा फोटो काढत होतं का तिथं कोणी, याचा देहाचा विसर पडलेला याला. इकडून तिकडून ना 1-2 फोटो काढले म्हणजे विजा चमकल्या. आता त्या पिलेल्या व्यक्तीला त्याची अवस्था अशी असते, पार 4 फुटी डांबरी सडक जरी असेल ना तरी सुद्धा त्याला ती पुरत नाही दादा. कधी इकडे जातो की कधी इकडे जातो, कधी इकडे जातो. तो त्याच्या धुंदीमध्ये असतो, त्याच्या धुंदीमध्ये चालला. आणि समोर आता रस्त्याच्या साईडने मोठे मोठे दगड असतात, त्याला काय म्हणतो आपण, हा नंबऱ्या म्हणतो किंवा डिवायडर सुद्धा असतात. त्या नंबऱ्याला बघितलं आणि त्याला रंगवलेलं होतं, पांढरा कलर असतो नंबऱ्याला. त्या नंबऱ्याला बघितला, आता तो नंबऱ्या आहे ही याच्या डोक्यामध्ये नाही, कारण की याला देहाचा विसर पडलेला होता पूर्णपणे. त्याला बोलायला लागला, म्हटला पाठीमागा सरतो की नाही, मी घरी चाललोय आणि तू माझा रस्ता अडवतोय का, तुला एकाच भाषेमध्ये सांगतो माग हो. आता ऐकणार आहे का तू. अहो काय होता तो, अहो तो दगड आहे ना, तो जड आहे, तो कसा बाजूला होईल. हा त्याच्या समोर गेला, म्हणता तुला एकदा सांगतो बाजूला हो. एकदा सांगितलं, 2दा सांगितलं, 3दा सांगितलं. आता माणसाचा स्टॅमिना असतो बरं का, किती जरी सात्विक माणूस असला ना तरी 3 वेळा सांगल, 4 वेळा सांगल, नंतर त्याचा राग हा टोकाला जातो. आता शेवटी वैतागून गेला, म्हटला तुला 10 वेळा सांगितलं तरी तू तुझी जागा सोडत नाही ना, आता तुला माझा झटका दाखवतो, एका लाथच पालथा पडतो. हा पाठीमाग काय म्हटला, एवढं सांगून सुद्धा ऐकत नाही ना, आता माझा झटका दाखवतो, एका लाथच पालथा पडतो. म्हणून पाठीमागा गेला, जोरात आला आणि त्या नंबऱ्याला लाथ मारली दादांनो. आता तो नंबऱ्या एवढा साधा सोपा आहे का पटकन खाली पडायला, नंबऱ्या तसाच होता, पण हा उलटून बाजूला पडला दादांनो. म्हटलं आता कसा बाजूला झाला, म्हटले ठीक आहे झाला बाजूला. बरं पडला तर पडला, रस्त्यावर नाही पडला, साईडला गटर लाईन होती दादा, नन पावसाळ्याचे दिवस होते ना, अशी फुल भरलेली होती गटर लाईन, त्या गटरीत पडला. आता पडला तसं नाका तोंडात गटरीतलं पाणी काही स्वच्छ असतं का. हा सुगंध आत्ताला जर का वास येतो का, अतिशय दुर्गंधी, अतिशय दुर्गंधी. बरं ती दुर्गंधी आहे हे तरी त्याला कळतंय का, कळतच नव्हतं दादांनो. नाका तोंडामध्ये पाणी जायला लागलं, मग इकडं तिकडं काहीतरी बघायला लागला की धरण्यासाठी आधार काही आहे का. आता ते गटरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा प्राणी राहतो. आता कुठला प्राणी तुमच्या लक्षामध्ये येईल, कुठला प्राणी असतो गटारामध्ये, त्याला ती गटारप्रिय असतं. कोण, 4 पायाचा प्राणी. रात्री त्याचं नाव घेऊन आहे, पण कीर्तनामध्ये रात्री नाव घेऊन आहे, परंतु बोलल्याच्या शिवाय कळणार नाही तुम्हाला. काय नाव त्याचं, हा तुमच्या लक्षामध्ये आलं, भरपूर झालं. आता तो प्राणी होता 4 पायाचा आणि हाताला काहीच लागत नाही. इकडून तिकडून बघितलं कसं तरी त्या प्राण्याची शेपटी पकडली बरं का, त्याने शेपटी पकडली तरी सुद्धा देहाचा विसर एवढा पडलेला होता, याला शेपटी पकडली. याला असं वाटलं की आता मी तर माझ्या घरी आलो. मग त्या प्राण्याला बोलायला लागला आणि बायको समजून बोलायला लागला दादांनो. म्हटलं अगं आपल्या लग्नाला 15 वर्ष झाले, 1 नाही 2 नाही 15 वर्ष झाले. ताईची मम्मी 15 वर्षामध्ये तू नेहमी मोकळी केस सोडायची, कधीच वेणी घातली नाही, पण आज कुठून सूर्य उगवला, आज ताईच्या मम्मीने वेणी कशी काय घातली. ताईच्या मम्मीची वेणी होती का होती, हा ती डुकराची शेपटी होती. म्हणजे एवढा द्यायचा आपण, डुकराची शेपटी पकडली की बायकोची वेणी पकडली, याचाच मिळणार याला. आता देहाचा विसर पडला होता. मग असा तू विसर तुकोबराय म्हणतात का, अशा पद्धतीचा विसर तुकोबराय आपल्या अभंगामध्ये म्हणत नाहीत. मग कुठल्या प्रकारचा म्हणतात दादा, विसर पडण्याचे असंख्य प्रकार आहेत. परंतु अनादी कालापासून जे देह तादात्म्य आपल्या जीवात्म्याने घेतलं, कुणी घेतलं, जीवात्म्याने घेतलं. आणि हे देह तादात्म्य घेतल्यापासून हा जो जीव आहे, हा देह माझा 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 म्हणत झाला. वास्तविकतः याचा आणि या देहाचा काही संबंध नाही दादांनो. कधीतरी हा देह खाली टाकून आपल्या आत्म्याला परमात्म्यामध्ये विलीन व्हायचंय, परंतु ही विसरायला गेले.
खऱ्या अर्थाने या देहाचा विसर पडल्याशिवाय तुकोबराय म्हणतात की माझ्या जीवाला सुख मिळणार नाही. विठाला विठाला विसर आहे. मी फक्त देहाचं ममत्व माझ्या ठिकाणी आहे. देहाला मी माझं म्हणतो. जोपर्यंत देहाला माझं माझं म्हणतो तोपर्यंत भगवंता तुझा परमार्थ मी करू शकत नाही. कशा पद्धतीने देहाचा विसर पडावा दादांनो. सीता मातेची असणारे वडील विदेही जनक. ज्यावेळी जनकचं राज्यही अतिशय जोमामध्ये चालू आहे. जनक राजाने आपल्या राज्यामध्ये राजवाड्यामध्ये श्रीमद भागवत कथेचं नियोजन केलं. परमार्थ अशा पद्धतीने करावा, भक्ती अशा पद्धतीची करावी. श्रीमद भागवत कथेचं नियोजन केलं. कथाही सुरू झाली दादांनो. आणि जनक राजा कथा श्रवण करण्यासाठी बसले. ज्यावेळेस कथा ही सुरू झाली, कथा ऐकत असताना एक दिवस त्यांच्या राज्यामध्ये अशी घटना घडली की त्यांचं राज्य ही आगीने पेटलं. आगीने राज्य पेटल्याच्या नंतर सेवक धावत पळत आले. राजे साहेब, आपलं संपूर्ण राज्य पेटलंय, पटकन चला. परंतु एवढे अंतकरणापासून तल्लीन होऊन ती कथा श्रवण जनक राजा करत होते. बाहेरचा कुठलाही आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचला नाही. कारण की एकाग्रता अंतकरणापासून त्यांच्या मनामध्ये तेवढी होते. बाहेरचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. राज्य जळत असताना ती असणारी आग तर राजवाड्यापर्यंत आली. राजवाडा पेटला. आजूबाजूचे सैनिक बाजूला पळू लागले. आता तर राजवाडा पेटला. आता या ठिकाणी जनकाचं काही खरं नाही. परंतु आपण आपला जीव वाचवला पाहिजे म्हणून प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणावरून पळून गेले. तरी सुद्धा जनक राजाने आपली जागा सोडली नाही. तल्लीन होऊन कथा श्रवण करतायत. राजवाडा पेटत असताना ज्या आसनावरती जनक राजा बसलेले आहेत ते आसन पेटलं दादांनो. तरी सुद्धा अंतकरणापासून एक कथाच श्रवण करतात. आसन पेटलं. त्या ठिकाणी जनकाचं एक पाय पेटला. त्या आगीमध्ये जनकाचा एक पाय जळाला दादांनो. तरी सुद्धा ती एकाग्रता भंग झाली नाही. एवढा आपल्या देहाचा विसर त्यांना जीवनामध्ये पडला होता. कारण की आत्मा हा कधी मरत नाही. आणि जे जळतंय ना माझं, ते काय जळतंय? शरीर जळतंय. ही अवस्था त्यांची झाली होती. तर अशा पद्धती देहाचं जे ममत्व आहे, तुकोबराय म्हणतात की देहाचा विसर पडणं म्हणजे या देहावरती माझं जे ममत्व आहे ना, ते ममत्व ही संपलं पाहिजे. या ममत्वाचा विसर जीवनामध्ये मला पडला पाहिजे. त्याशिवाय माझ्या जीवाला सुख प्राप्त होणार नाही हे मला कळून आलंय. अभंगाचं दुसरं चरण. तरीच हा जीव सुख पावे माझा. तरीच हा जीव सुख पावे माझा. तरीच हा जीव सुख पावे माझा.
देहाचा विसर पाडल्याशिवाय परमार्थ मला अंतकरणापासून करता येणार नाही आणि त्याशिवाय जीवाला खरं असणारं सुख प्राप्त होणार नाही ही गोष्ट मला अंतकरणापासून कळून आली आहे. विठाला जीवाला सुख प्राप्त झालं पाहिजे ते परमार्थाशिवाय होत नाही आणि देहाचा विसर पडल्याशिवाय होत नाही. कारण की देहाचा विसर पडल्याशिवाय अंतकरणापासून आपण भगवंताचं चिंतन करू शकत नाही दादांनो. मग एवढंच मागणं मागितलं का नाही? भगवंता अतिशय सुंदर असणारा नरदेह तुम्हाला दिला. या नरदेहामध्ये माझं मस्तक भगवंता तुम्हाला दिलं. या मस्तकामध्ये चंचल असणारं मन राहतं, ही चित्त राहतं. हे चित्त एवढा विचित्र आहे, चित्त एवढा विचित्र आहे की हे सहजासहजी परमार्थ करू देत नाही. मग हे माझं चंचल असणारं मन, माझं चंचल असणारं चित्त, या चित्ताला तुमच्या चरणाजवळ जागा द्या. अभंगाचं 3रं चरण. चित्ता राखी पायापाशी सकळ वृत्तीसी अखंडित. तुकोबाराव सांगतात की माझं जे चित्त आहे या चित्ताला तुमच्या चरणाजवळ जागा द्या. ठाव देई चित्ता राखी पायापाशी आणि सकळ वृत्तीसी अखंडित. ह्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत ह्या सगळ्या वृत्ती एकत्र करून तुमच्या चरणाजवळ माझ्या चित्ताला माझ्या मनाला या ठिकाणी जागा द्या. कारण की वृत्ती जी आहेत दादांनो, वृत्त्याचे सुद्धा भरपूर प्रकार आहेत. काहींची वृत्ती अशी असते की ती परमार्थ मार्गाकडे वळते. त्यांना असं वाटतं की सतत भगवंताचं काय करावं, चिंतन करावं, ही प्रथम वृत्ती. दुसरी वृत्ती अशी असते की त्यांना फक्त सत्ता पाहिजे, सत्तेकडे धाव असते, ही दुसरी वृत्ती. काही काहींची वृत्ती ही अशी असते की त्यांना पैसा सोडून हे काहीच दिसत नाही, फक्त काही असो, फक्त काय यायला पाहिजे आपल्याजवळ, पैसा यायला पाहिजे, ही असणारी वृत्ती. परंतु या सगळ्या वृत्त्या ज्या आहेत ह्या परमार्थाला, संपत्तीची वृत्ती, सत्तेची वृत्ती, ह्याच्या धुंदी आहेत, ह्याच्या वृत्ती आहेत, ह्या परमार्थासाठी योग्य आहेत की अयोग्य, ह्या घातक आहेत दादांनो. कारण की ज्याची वृत्ती संपत्तीसाठी राव घेते ना, त्यांना फक्त रावणाचं उदाहरण सांगायचं. किती श्रीमंत होता रावण, अरे कोटी घरे जेते, काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. या ठिकाणी एवढा श्रीमंत असून सुद्धा ती संपत्ती जाताना सगळी सोबत घेऊन गेला. किती नेली सोबत? हा, अरे तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी.
म्हणजे सप्त जातानी सुईच्या टोकावरती बसल ना एवढी सुद्धा संपत्ती आपण जातानी सोबत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून संपत्तीची आसक्ती जी आहे, संपत्तीबद्दल जी आसक्ती आहे ना ती वृत्ती, त्या वृत्तीचा काय करायचा, त्याग करायचा दादांनो. मग आपली जी वृत्ती आहे ती असणारी वृत्ती परमार्थ मार्गाकडे वाटचाल करणारी असावी. अरे नाही भगवंत आवडत तुला, नाही परमार्थ आवडत, नको करू, परमार्थ नाही करायचं नको करू. मग काय कर, कारण की वृत्तीच्याही बरेच प्रकार आहेत. नाही परमार्थ करायचं नको करू, मग संत महात्म्यांची सेवा कर. नाही संत महात्म्यांची सेवा करता आली, आपल्या देशाची सेवा कर. याच्यामधून सुद्धा काय घडतो, परमार्थ घडतो दादांनो. कारण की ज्याने देशाची सेवा केली, ज्याने माता पित्याची सेवा केली, ज्याने भगवंताची सेवा केली, त्यांचं जे नाव आहे ते चंद्र सूर्य असेपर्यंत या जगामध्ये कसं राहतं, अजर अमर राहतं दादांनो. जन्माला आपण प्रत्येक जण आलो, परंतु असं काहीतरी करून मरावं की तुला म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमाची उरे गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ज्यांनी भगवंताची सेवा केली त्यांची कीर्ती आज अमर, अजर अमर आहे. कुणाकुणाची आहे, माऊली ज्ञानोबारायांची आहे, तुकोबारायांची आहे, सकल संत मान्य आहे. त्यांची कीर्ती आज जगामध्ये अजर अमर आहे दादांनो. ज्याने माता पित्याची सेवा केली, कुणी केली होती सेवा, हा भक्त पुंडलिकाने. किती दिवस झाले, आज 28 युग झाले माता पित्याची सेवा केली. आणि त्या सेवेमुळे आज संपूर्ण जगाचा मालक, संपूर्ण जगाच्या मालकाला विटेवरती उभं केलं. हे सामर्थ्य कशामध्ये आहे, भक्त पुंडलिकासाठी. साठी उभा राहिला विटेवरी. आणि धन्याचं काय घेणं देणं नाही आपल्याला, पंढरपूर बघितलं, परंतु खऱ्या अर्थाने आई बापांची सेवा केली आणि त्या ठिकाणी एवढा अधिकार त्यांच्यामध्ये आला की भगवंताला सुद्धा विटेवरती उभा केलं. हे सामर्थ्य कशामध्ये आहे, त्या माता पित्याच्या सेवेमध्ये आहे. म्हणून ज्याने माता पित्याची सेवा केली त्याची सुद्धा कीर्ती अजरामर राहिली दादांनो. ज्याने आपल्या भारत देशाची सेवा केली त्यांची कीर्ती सुद्धा चंद्र सूर्य असेपर्यंत अजर अमर त्या ठिकाणी राहते दादांनो. कुणाची राहिली, भगतसिंगाची राहिली. पण ज्यांना असं वाटतं की आपली कीर्ती सुद्धा अजर अमर राहिली पाहिजे, त्यांनी आपले मुलं अगोदर संस्कारी केले पाहिजे. भगतसिंगाचं उदाहरण सांगायचं म्हणून सांगून जाईल की त्यावेळेस आपल्या अंतकरणापासून ज्यावेळेस आपण योग्य संस्कारामध्ये ती वाढ मुलांची करू ना आपल्या घरामध्ये, तसे मुलं घडत असतात. एकदा संस्कार बिघडले की मग ज्या मुलाने आपल्या पायावरती डोकं ठेवायचं ना
तर संस्कार बिघडल्याच्या नंतर तेच आपले लेकरं आपल्या डोक्यावरती पाय ठेवतात. कधी? संस्कार बिघडल्यावर. आणि त्यावेळेस वेळ ही निघून गेलेली असती महाराज. मग त्यावेळेस आपलं काही चालत नाही. जोपर्यंत आहे ना योग्य वेळ. बरं, प्रत्येक ठिकाणी फक्त मुलंच चुकतात असं नाही बरं का. आपल्या घरामध्ये जसं वातावरण असतं ना त्या पद्धतीने समाज घडला जातो. समाजाचं जाऊ द्या, समाजाचं घेणं देणं नाही आपल्याला. त्या पद्धतीने आपले मुलं घडले जातात. बालवयामध्ये जसे संस्कार आपण आपल्या लेकरांना देऊ ना त्या पद्धतीने आपलं जीवनही घडत असतं. भगतसिंग आजही त्यांची कीर्ती चंद्रसूर्य असेपर्यंत अजर अमर ही राहणार आहे दादांनो. काय केलं त्यांनी आपल्या देशासाठी? ज्यावेळेस वयाचं 5व्या वर्षी भगतसिंग आपल्या घरामध्ये असं वास्तव्य निर्माण झालेलं होतं की त्या ठिकाणी भगतसिंगांची आई ही भगवंताची पूजा करायची. आपल्यालाही घर आहे, आपल्या घरातही देवपूजा करतो का आपण रोज? आपल्या घरामध्येही देवघर आहे. परंतु एकादशी आल्याच्या नंतर त्या देवाची आपल्याला आठवण होती. जे एकादशी करतात त्या महिला मंडळ म्हणतात, बाई ग आज एकादशी आहे म्हणजे देव धुतले पाहिजे, देव पूजा केली पाहिजे. नाही, आमच्या खेडेगावामधल्या महिला म्हणतात की देव धुतले पाहिजे. धुतले नाही, त्यांची आपण पूजा केली पाहिजे दादांनो. एकादशीला आपल्याला आठवतो तो भगवंत. भगतसिंगाच्या घरामध्ये भगतसिंगांची आई ही रोज भगवंताची पूजा करायची. आणि 5 वर्षाचं असणारं लेकरू भगतसिंगाला सांगायची, भगत आपल्या बागेमध्ये जा आणि फुलं घेऊन ये. ते छोटंसं लेकरू धावत पळत जायचं आणि बागेमधले फुलं तोडून घेऊन यायचं. आवाज थोडासा वाढवा, पखवाचाही वाढवा. ते धावत पळत जायचं आणि फुलं घेऊन यायचं. परंतु चांगली फुलं कोणती, वाळलेली फुलं कोणती, सुगंधी फुलं कोणती काही कळत नव्हतं. लहान वय होतं. आणायचं, आईकडे आणून द्यायचं आणि आईच्या शेजारी बसायचं की आई पूजा कशी करते. आईची पूजा चालू झाली, पूजा संपन्न झाली रे झाली की आई सर्वच फुलं कधीच देवाला वाहत नसायचे. जी चांगले फुलं आहेत, जे सुगंधी फुलं आहेत ना ते भगवंताच्या चरणावरती वाहायची आणि सुकलेले फुलं पुन्हा भगतसिंगाकडे द्यायचे. सांगायच्या, भगत हे फुलं घे आणि उकिरड्यावरती टाकून ये. भगतसिंग विचार करायचा, मी रोज घेऊन येतो, आई रोज अर्ध्या फुलांना उकिरड्यावरती टाकून ये असं सांगते. आई का असं करते? भगतसिंगांनी एक दिवस प्रश्न केला, आई अगं किती सुंदर फुलं घेऊन येतो मी, तू सगळीच फुलं भगवंताच्या चरणावरती वाहत नाही, काही फुलं पुन्हा उकिरड्यावरती टाकून द्यायला सांगते. अगं याचं कारण काय आहे, याचं कारण मला सांग. त्यावेळेस आईने सांगितलं, बाळा याचं कारण तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं मी, परंतु तू खूप लहान आहे, आणखी तू मोठा झाला नाही. तू ज्यावेळेस मोठा होशील ना त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर मी तुला नक्की सांगल, या प्रश्नाचं उत्तर मी तुला नक्की देईल. हळूहळू भगतसिंग ही मोठे होत गेले दादांनो. भगतसिंगांचं वय वाढत गेलं. नित्यनेम घरामध्ये चालू आहे, प्रशिक्षण घरामध्ये चालू आहे. संस्काराचं रोपटं हे बालवयापासूनच घरामध्ये अंतःकरणामध्ये पेरलं होतं त्या मातेने. भगतसिंग हळूहळू मोठे झाले. संस्कारामध्ये वाढलेले भगतसिंग आज लग्नाचं वय झालं आणि भगतसिंगाला पाहुणे मंडळी बघण्यासाठी आली. ज्यावेळेस पाहुणे मंडळी बघण्यासाठी आली, घरामध्ये काहीच शिल्लक नाहीये. भगतसिंगाच्या मातोश्रीने एक 100 रुपये भगतसिंगाच्या हातावरती ठेवले आणि सांगितलं, भगत जा दुकानामध्ये जा आणि काही किराणा सामान घेऊन ये. भगतसिंगाने 100 रुपयाची नोट घेतली, आपल्या खिशामध्ये घातली, पिशवी हातामध्ये घेतली आणि निघाला. आपल्या गावचा रस्ता धरला, दुकानाचा रस्ता धरला. पण ज्या दिवशी, ज्या वेळेमध्ये, ज्या काळामध्ये भगतसिंगांनी ती वाट धरली ना दादांनो, मनामध्ये विचारचक्र चालू झालं. आईने पैसे दिले मला, आज या ठिकाणी मला पाहुणे मंडळी बघण्यासाठी आली आणि मला किराणा आणायचा सांगितला. मी जर तो माल घेऊन, किराणा माल घेऊन जर मी घरी गेलो, बाजार घेऊन जर घरी गेलो तर त्या बाजाराचा आई सुंदर स्वयंपाक करेल. आईने स्वयंपाक केला की पाहुणे मंडळी जेवण करतील. पाहुण्यांनी जेवण केलं की पाहुणे मंडळी मला पसंत करतील आणि मला जर पसंत केलं तर माझं काय होईल? लग्न होईल दादांनो, माझं लग्न होईल आणि लग्न झाल्याच्या नंतर मला बायकोचं ऐकावं लागेल.
सर्वजण ऐकतात दादांनो बायकोचं. तर मला बायकोचं ऐकावं लागेल, तर मला बाईचं नाही ऐकायचं. मग मला बाईचं नाही ऐकायचं, मला या भारत आईचं ऐकायचंय. विचारचक्र सारखं भगतसिंगांच्या डोक्यामध्ये चालू आहे. भगतसिंगाने हातामधली पिशवी तिकडंच टाकून दिली. ज्या दिवशी भगतसिंगाने घर सोडलं दादांनो, त्या दिवशी पुन्हा आपल्या घराकडे भगतसिंगाने मरेपर्यंत कधीच बघितलं नाही. काय केलं पुढे? भगतसिंग चंद्रशेखर आझादांच्या क्रांती मोहिमेमध्ये सामील झाले आणि मोहिमेमध्ये सामील झाल्याच्या नंतर चुकून ती क्रांती करत असताना अतिशय चुकून भगतसिंगाकडून संसदेवरती बॉम्ब पडला आणि भगतसिंगाला अटक झाली. त्यांना बाण असणारा भगतसिंग, ज्यावेळेस भगतसिंगाला अटक झाली आणि फाशीची शिक्षा सुनावली गेली. ज्या जेलमध्ये भगतसिंग बंद होते ना, त्या जेलरने हा प्रसंग इतिहासामध्ये हस्तलिखित केलाय दादांनो. ती असणारी जेल आज आपल्या भारतामध्ये नाही, ती जेल पाकिस्तानच्या हद्दीमध्ये आहे. त्या लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंग जेलबंद आहेत आणि भगतसिंगाला फाशीची शिक्षा सुनावली गेली. फाशीचा दिवस उगवणार, परंतु ज्या दिवसापासून भगतसिंग त्या जेलमध्ये होते ना, तेव्हापासून भगतसिंगाचा नित्यनियम चालू आहे. भगतसिंगाच्या दंड बैठका चालू आहेत, भगतसिंगांचा व्यायाम चालू आहे. जेलर काका रोज बघायचे दादांनो, अरे काय मुलगा आहे, याला फाशीची शिक्षा सुनावली गेली, फाशीचे दिवस जवळ येत चालले, तरीही मरणाची भीती याच्या अंतकरणामध्ये नाही. किंचितही मरणाची भीती याच्या चेहऱ्यावरती नाही. मानलं पोरा तुला. त्या ठिकाणी भगतसिंगातला उद्या फाशी होणार आहे, आतल्या दिवशीची परिस्थिती, तरी भगतसिंग तेवढेच आनंदी आहेत. भगतसिंगाच्या जवळ गेले जेलर काकाने, म्हणतात भगत, अरे उद्या फाशी होणार आहे, तुला माहिती नाही का? अरे मरणार आहे तू. आपल्या बाबतीमध्ये जर विचार केला ना दादांनो, तर अगा मरा हा बोलणं सहाती. एखादा माणूस जर आपल्याला म्हटलाचा मर तिकडं, तर हा शब्द सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये टोचला जातो. हा शब्द सुद्धा आपण सहन करू शकत नाही. साक्षात मृत्यू समोर आहे, तरी सुद्धा मरणाची भीती त्यांच्या अंतकरणामध्ये नाही. आश्चर्य वाटलं, अरे उद्या फाशी होणार आहे, मृत्यूचं भय किंचितही तुझ्या चेहऱ्यावरती नाहीये. अरे काय कारण आहे याचं? तरी सुद्धा तू एवढा आनंदी आहे, तरी सुद्धा तू दंड बैठका काढतोय, तरीही तुझा नित्यनियम चालू आहे, तरीही तुझा व्यायाम चालू आहे. अरे याचं कारण काय आहे? त्यावेळेस भगतसिंग अतिशय गोड उत्तर देतात. भगतसिंग त्या ठिकाणी बोलतात की काका, या ठिकाणी मला माहिती आहे की उद्या मला फाशी होणार आहे. ही गोष्ट मला माहिती असून देखील सुद्धा आज मी एवढा आनंदी का आहे, याचं एक कारण आहे. काका, मी ज्यावेळेस लहान होतो ना, त्यावेळेस मी लहान असताना माझी आई देवाची पूजा करायची, सुकलेली फुलं मला टाकून द्यायला सांगायची. मी त्या दिवशी माझ्या आईला एक प्रश्न विचारला होता की आई तू असं का करते ग? त्यावेळेस आईने मला सांगितलं होतं, बाळा या प्रश्नाचं उत्तर मी तुला देईल, परंतु या प्रश्नाचं उत्तर देण्या इतपत अजून तू मोठा झाला नाही. काका, आज मी खूप मोठा झालो, परंतु या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माझी आई आज माझ्याजवळ नाहीये. माझी आई माझ्या जवळ नाहीये. आज मला फाशी होणार आहे ही गोष्ट मला माहिती आहे. जरी आई माझ्या जवळ नसली ना, तरी या प्रश्नाचं उत्तर आज मला मिळालंय. काका, या ठिकाणी सुकलेल्या फुलांना भगवंताच्या चरणाजवळ सुद्धा जागा मिळत नाही. सुकलेल्या फुलांना भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळत नाही. अरे मी तर आज माझ्या भारत मातेच्या समर्पणासाठी चाललो, आणि मीच जर आज सुकलेल्या चेहऱ्याने गेलो तर माझी भारत माता माझा स्वीकार करणार नाही, आणि हे मला मान्य नाही. आणि एवढाच कारण आहे, मला फाशी होणार आहे ही गोष्ट माहिती असून सुद्धा आज मी दंड बैठका काढतो, माझा नित्यनियम चालू आहे, एवढंच कारण आहे. झाली दादांनो फाशी त्यांना. मला सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की या ठिकाणी देशाची सेवा केली ही वृत्ती अंतकरणामध्ये ठेवली. रे प्राण गेला तरी चालल, जीवन संपलं तरी चालल, तरी सुद्धा माझ्या देहाचं बलिदान मी फक्त माझ्या देशासाठीच देणार, या वृत्तीने जीवन जगले दादांना भगतसिंग.
वृत्तीचे भरपूर प्रकार आहेत। तसं तुकवरे सांगतात की माझी जी वृत्ती आहे ना, भगवान परमात्म्याचं नामचिंतन सोडून माझ्या वृत्तीला दुसरी गोष्ट आठवूच देऊ नको, एवढंच मागणं मागितलं का? नाही। भगवंता, अनादी कालापासून हे देह तादात्म्य घेऊन मी जन्माला आलो, देहाची आसक्ती जीवाला सुटत नाही। जे विकार आहेत, जे विषय आहेत, ते विकार सुद्धा मला चिघटलेले आहेत। या विकारांचा आणि माझा संबंध तोडा। अभंगाच्या आस भय चिंता लाज काम क्रोध, 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 तेरा वचन आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा। आस म्हणजे आशा। आपण जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक जण आशेमध्ये जीवन जगत असतो दादांनो। प्रत्येकाला आशा असते की मला जीवनामध्ये सुख प्राप्त झालं पाहिजे, सुखाच्या आशेने आपण जीवन जगतो। परंतु पदरामध्ये सुख पडतं का आपल्या? पडत नाही दादांनो। जीवनामध्ये दुःखाची प्राप्ती आपल्याला होत असते, परंतु या ठिकाणी आशा जी आहे ती आशा सुद्धा वाढत जाते। तुमची आमची गोष्ट सोडा, संपूर्ण जगाचा मालक असणारे भगवान पंढरीश परमात्मा, ज्याच्या सत्तेने आपलं हे संपूर्ण विश्व चालतंय दादांनो। अरे तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे आयसा तू समर्थ ब्रह्मांडासा धणे। या ठिकाणी तुम्ही खाली बसून कीर्तन श्रवण करताय, ही सत्ता कुणाची आहे? तुमची आहे का? आहे तुमची? नाही दादांनो, मी तुमच्या समोर उभी राहून बोलते, ही सत्ता माझी आहे का? नाही। मृदुंगाचार्य अतिशय गोड मृदुंग वाजवत आहेत, परंतु ही सत्ता त्यांची आहे का? नाही दादांनो। मग ही कुणाची सत्ता आहे? त्या परमात्म्याची सत्ता आहे दादांनो। परंतु एवढा मोठी असणारी परमात्मा सुद्धा अरे आशा उपजली अनंत असी, नीच वामनत्व आले त्यासी, आशेने केले दीन देवासी, कथा कायसी इतरांची। भगवंताला सुद्धा आशा सुटली नाही, परंतु आशाची आहे ना, आशा ही नेहमी आपल्या जीवनामधल्या दुःखाला कारण होत असते। आपण प्रत्येक जण सुखाच्या पाठीमागे धावतो फक्त आशेमध्ये। अरे एवढं दुःख गेलं ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येतात दादांनो, आणि प्रत्येक अशा पद्धतीने आपण जीवन जगतो की एवढं संकट जीवनामधलं गेलं रे गेलं, पुढं कशाची प्राप्ती होणार आहे? सुखाची प्राप्ती होणार आहे। पूर्वीच्या काळी तेलाची घाणी असायची, आता ते नाही दिसत आपल्याला, म्हणजे 90% तर बंदच आहेत। त्या ठिकाणी घाण्याचं बैल, त्या घाण्याला किती बैल असायचे? हां, एक बैल असायचा, परंतु त्या घाण्याचा जो मालक आहे ना, तो अतिशय हुशार असायचा दादांनो। त्याची बुद्धिमत्ता अशी असायची की दिवसभर हा बैलाला घाणा ओढायचा आहे आणि हा सहज ओढू शकणार नाहीये। मग तो काय करायचा? आपली बुद्धी चालवायचा, कारण की मनुष्य प्राणी म्हटल्याच्या नंतर आपण फार हुशार असतो। बुद्धी चालवायचा की एक हिरव्या गवताची पेंडी, घासाची पेंडी एका हातभर लांब काठीला बांधायची आणि ती असणारी काठी त्या बैलाच्या डोक्यावरती बांधायची। साधारणतः ती असणारी पेंडी त्या बैलाच्या समोर अशी दिसली पाहिजे, बैलाच्या डोळ्यासमोर दिसली पाहिजे। आता तो असणारा बैल आशेने पुढे चालायचा की 2 पावलं उचलून टाकले की मला काय प्राप्त होणार आहे? हां, घासाची पेंडी मला मिळणार आहे, माझी भूक भागली जाणार आहे। तो बैल चालत राहायचा दादांनो, परंतु 1 तास 2 तास 3 तास असं करता दिवस मावळायला जायचा, पण तो चारा त्याला खाण्यासाठी मिळत नव्हता।
कलियुगामध्ये जीवन जगताना आपली अवस्था सुद्धा अशीच होती दादांनो. जसं पूर्ण दिवस मावळल्या जातो तरीही तो घास त्याला खायला मिळत नाही ना, तसं आपलं आयुष्य संपून जातं. आशेच्या पाठीमागं धावता धावता की मला सुख प्राप्त होईल, आयुष्य संपतं परंतु सुख प्राप्त होत नाही. विठाला विठाला जी आशा आहे या आशेचा आणि माझा संबंध तोडा. आस भय, भयाचे सुद्धा बरेचसे प्रकार संत महात्म्यांनी सांगितले, शास्त्रकारांनी सांगितले. सुभाष शितकार एका ठिकाणी वर्णन करत असताना सांगतात की भोगरोग भयम, कुलेच्युती भयम, वित्ते नृपलात भयम, माने दैन्य भयम, बले रिपो भयम, रूपे जराय भयम, शास्त्री वाद भयम, तपेंद्रियम भयम, काय कृतांतात भयम. या सर्व भयापैकी प्रामुख्याने एक वैलाष्ट शेवटचं भय असं आहे, ते म्हणजे काय कृतांतात भयम. आपण सगळ्यात जास्त घाबरतो, कशाला घाबरतो? मरणाला घाबरतो दादांनो. मी अगोदरही सांगितलं की मर हा बोल न सहती. या ठिकाणी मरणाची भीती प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये राहते. तर तुकोबरे सांगतात की कुठल्याही प्रकारची जी भीती आहे ना, ती कुठलीच भीती, या भीतीचा आणि माझा संबंध तोडा. आस भय चिंता, चिंता जी आहे, चिंता ही अशी गोष्ट आहे, ज्यावेळी चिंता कुठल्या गोष्टीची आपण करतो ना, चिंता आणि चिता दोन्ही शब्द अगदी जवळचे आहेत, परंतु संत तत्व सांगतात की याच्यामध्ये फरक असा आहे की चिता जी आहे, चिता ही मेलेल्या शरीराला जळते आणि चिंता ही जिवंत शरीराला आपल्या जाळत असते. अरे चिंता चिता समाख्याता, बिंदू मात्र विशेषतः सजीवम दहते चिंता आणि निर्जीवम दहते चिता. म्हणून या चिंतेचा आणि माझा सुद्धा संबंध तोडा. याच्या पुढे सांगतात की लाज जी आहे ना, लाजेचा आणि माझा संबंध तोडा. आता तुकोबाराही असं कसं बोलले असतील, कारण की जी असणारी लाज परमार्थाला आडवी येते ना, जी लाज परमार्थ करू देत नाही, त्या लाजेचा आणि माझा संबंध तोडा असं तुकोबाराही सांगतात. आणि याच्यापेक्षा वेगळं असणारं मागणं माझं काहीच नाही. अभंगाचं 5वं चरण. मागणे ते हिची आहे आता नाममुखी संत संग देई. माझं एकच मागणं आहे भगवंता, मुखामध्ये अखंड तुझं नाम, अंतकरणापासून तुझं चिंतन, याच्यापेक्षा वेगळं असणारं माझं मागणं काहीच नाही. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सर्वजण वारकरी भजन घेऊ. त्यासाठी समोर बसलेल्या महिला भगिनी, पाठीमागं बसलेले, आजूबाजूला बसलेले पुरुष वर्ग, आपण सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करायचे. दोन्ही हात पकवायचे सोडून, एक एक नाही, एखादा हात जर खाली ठेवताल तर महाकाली काढून गेले बरं का. हां, आपलं जागृत देवस्थान आहे. सरळ असं चिकनगुन्या झाल्यासारखं करू नका. अंतकरणापासून 2 हात भगवंताने आपल्याला दिले. आपलं कर्तव्य आहे त्यांचं नामचिंतन करणं. विठोबा